नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, सिलेक्शनसाठीची जवळजवळ 2000पेक्षा जास्त जागांची भरती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे, त्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रेव्हियन्स पेन्शन्स, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडची आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर देण्यात आलेला आहे. डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होत आहेत 26 फेब्रुवारी 2024 तर शेवटची तारीख आहे 18 मार्च 2024. लास्ट डेट ऑफ रिसेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन पाहू शकता 18 मार्च 2024 आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ मेकिंग ऑनलाईन पेमेंट 19 मार्च 2024 ॲप्लिकेशन फी पेमेंट केले जाऊ शकतं. त्याच्याबरोबर डेट ऑफ विंडो ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम करेक्शन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये करेक्शनसाठी 22 मार्च ते 24 मार्चचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी आहे, टेस्ट जी आहे, ही 6 ते 8 मे 2024 दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर टोल फ्री हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. काही प्रॉब्लेम असल्यास तुम्हाला तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. याच्यामध्ये डिटेल पाहूयात जाहिरातीबद्दलचे अधिक. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द सिलेक्शन पोस्ट इंडिकेटेड ॲनेक्स्चर 3 ऑफ दिस notice. Only those applications which are successfully filled through the website of the commission and found in order shall be accepted. म्हणजे या वेबसाईटद्वारे जे फॉर्म भरले जातील तेच ॲक्सेप्ट केले जातील अधिकृतनुसार. इथे पाहू शकता अधिकृतची वेबसाईट तिथे देण्यात आलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर इथे OTRसाठी वन टाईम रजिस्ट्रेशनसाठीचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे लॉग इन करून तुम्ही जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. इथे डिटेल पाहूयात अजून. डिटेल्स पाहू शकता. डिस्क्रिप्शन पोस्ट देण्यात आलेली आहे ॲनेक्स्चर 3मध्ये एक्झामिनेशन. याच्यामध्ये डायरेक्ट लिंक पोस्ट डिटेल आहेत. याच्यामध्ये पोर्टल आहे. याच्यामध्ये तुम्ही या ऑप्शनल वेबसाईटवर जाऊन कॅन्डिडेट डॅशबोर्ड या ऑप्शनवर जाऊन लेटेस्ट नोटिफिकेशन या ऑप्शनवर जाऊन ही जी नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन चेक करू शकता. याची पोस्टची लिंक आहे ती देण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन चेक करू शकता. इथे अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे फॉर कॅन्डिडेट्स टेंडर. त्याच्यामध्ये डिटेल्स देण्यात आलेले आहेत. त्यानुसार चेक केली जाऊ शकते अधिकृत नोटिफिकेशन आणि अप्लाय ऑनलाईनची प्रोसेस. याच्यामध्ये पाहू शकता SC STसाठीचं कंडिशन देण्यात आलेलं आहे एज रिलॅक्सेशनबद्दलचे. त्याचबरोबर OBC अप्लिकेंटसाठीची महत्त्वाची माहिती याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पाहू शकता इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे EWSसाठीचं. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठीचे आहेत. याच्यामध्ये पाहू शकता पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठीची सुद्धा माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. स्पेशल इन्स्ट्रक्शन फॉर PWBD कॅन्डिडेटसाठीचे डिसॅबिलिटी टाईप आहे आणि त्याच्यासाठीचा जो शॉर्ट फॉर्म यूज केला जातो त्याच्याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नॅशनॅलिटी म्हणजे पात्रतामध्ये इंडियन सिटीझन किंवा सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूतान किंवा तिबेटियन रेफ्युजी असू शकतं यांची पात्रता नॅशनॅलिटी सिटीझनशिपसाठीची. त्याच्यानंतर वयाची पात्रता पाहू शकता. इथे वयाची पात्रता आहे नॉर्मलसाठी 18 ते 25 वर्ष दरम्यान, ओपनसाठी. त्याच्यानंतर 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न 2 जानेवारी 1997 दॅन 1/1/2006. याच्यामध्ये फॉर द पोस्ट ऑफ विच इज लिमिट 18 ते 28 वर्ष दरम्यान आहे. त्याच्यानंतर 18 ते 30 वर्ष दरम्यान पोस्ट इची एज आहे 18 ते 35 वर्ष दरम्यान आहे. 18 ते 37 वर्ष दरम्यान याच्यासाठीची वयाची जी जन्माची जी पात्रता आहे, जन्म कोणत्या दरम्यान असणे आवश्यक आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. विविध पदांसाठीची माहिती, वयानुसारची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ देण्यात आलेलं आहे. चेक केले जाऊ शकतं. याच्यामध्ये रिलॅक्सेशन पाहू शकता. SC STसाठी 5 वर्षाचं आहे रिलॅक्सेशन. त्याच्यानंतर OBCसाठी 3 वर्षाचं आहे. PWBDसाठी 10 वर्षाचं. PWBD प्लस OBCसाठी 13 वर्षाचं आहे. त्याचबरोबर PWBD प्लस SC STसाठी 15 वर्ष आणि EX सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्षाचं आहे. त्याच्यानुसार वयाची पात्रता जी आहे वयाची याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे स्पेशल इन्स्ट्रक्शन्स आहेत EX सर्व्हिसमॅनसाठीच्या, चेक केले जाऊ शकतात. याच्यानंतर जी पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट सर्टिफिकेट्स याच्याबद्दलची पूर्ण डिटेलमध्ये माहिती जी आहे अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. स्क्राईबसाठीची आहे. चेक केले जाऊ शकता. क्रुशियल डेट ऑफ एसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे 18 मार्च 2024 रोजी कंप्लीट असणं आवश्यक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दलची माहिती.
त्याचबरोबर अप्लाय कसं करायचं आहे पाहू शकता. कॅन्डिडेट्स विल हॅव टू अप्लाय इच कॅटेगरी पोस्ट सेपरेटली अँड पे फॉर इच कॅटेगरी ऑफ पोस्ट. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी सेपरेटली अप्लाय केली जाऊ शकतं आणि पेमेंटसुद्धा प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळं करणं आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईटवर त्यासाठीची इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट्स शुड अप्लाय ओनली वन्स फॉर वन कॅटेगरी. एका कॅटेगरीसाठी एकदाच अप्लाय केलं जाऊ शकतं. ॲप्लिकेशन फी पाहू शकता. फी पेएबल आहे 100 रुपये. त्याच्यासाठीची आहे 100 रुपये फी ॲप्लिकेशन फी असणार आहे SSCच्या या भरतीसाठीची. विंडो फॉर ॲप्लिकेशन करेक्शन 22 मार्च 24 मार्च 2024 दरम्यान ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन केले जाऊ शकतात ऑनलाईन. त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन सेंटर कुठे असणार आहेत याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक जो सिटी आहे स्टेट आहे त्या स्टेटनुसार प्रत्येक स्टेटमध्ये याच्यासाठीचे जे सेंटर आहे त्या सेंटरची विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. कोणत्या स्टेटसाठी कुठे सेंटर असणार आहेत त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेससुद्धा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता स्कीम ऑफ एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड असणार आहे. याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आहे, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे. 25 मार्क्स असे 100 मार्क्स असणार आहेत आणि त्यासाठी 25 प्रश्न असणार आहेत. म्हणजे एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी एकूण 50-50चे असे 200 गुण असणार आहेत. त्याच्यासाठी 60 मिनटाचा म्हणजे 80 मिनटं फॉर कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर स्क्राईब्ससाठी 80 मिनटं आहेत आणि नॉर्मलसाठी 60 मिनिटांचा वेळ ह्या एक्झामसाठी देण्यात येईल. त्याच्यामध्ये पाहू शकता देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 0.50 मार्क्सची रॉंग क्वेश्चनसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यामध्ये स्किल टेस्ट लाईक टायपिंग, डेटा एंट्री, कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेक्स्ट एक्सेट्रा वेअर स्पेसिफाईड इन द एसेशन क्वालिफिकेशन विल बी कंडक्टेड विच विल बी क्वालिफाईंग नेचर. याच्यानंतर ह्या टेस्टनंतर जी टायपिंगची टेस्ट आहे किंवा डेटा एंट्री टेस्ट आहे ही घेतली जाईल आणि ती क्वालिफिकेशनसाठी महत्त्वाची असणार आहे. त्याच्यानंतर आन्सर कीची प्रोसेस आहे ती सुद्धा पुढे केली जाईल. त्याच्यानंतर पाहू शकता सिलेबस आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनसाठी तो मॅट्रिक्युलेशन लेवलचा असणार आहे. याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आहे, जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, इंग्लिश लँग्वेज. त्याच्यानंतर हायर सेकंडरी लेवलचं आहे त्यासाठी जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस येतं, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज. ग्रॅज्युएशनच्या अबोव लेवलसाठीचं जनरल इंग्लिश आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये त्याची माहिती आहे. कशा पद्धतीचे काठिण्य पातळीच्या आधारित प्रश्न असणार आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. जनरल अवेअरनेस आहे, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, इंग्लिश लँग्वेज आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन फॉर एक्झामिनेशन चेक केलं जाऊ शकतं. कशा पद्धतीने एक्झामिनेशनसाठी ॲडमिशनसाठी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला हॉल तिकीट बरोबर ते काय काय असणं आवश्यक आहे याबद्दलची माहितीसुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड आहे, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ID कार्ड, एम्प्लॉयर ID, एक सर्व्हिसमॅन याबद्दलची माहितीसुद्धा असणे आवश्यक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे SSCकडची जवळजवळ 2049 जागांसाठीची या भरतीसाठी अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. पहिल्यांदा जी आहे एक्झामिनेशन घेतली जाईल कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्याच्यानंतर त्याच्यासाठी रजिस्टर केलं जाईल रिस्पॉन्स फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्हाला क्लोजिंग डेट आणि ओपनिंग डेट देण्यात आलेली आहे. त्यानुसार एक्झामिनेशननंतर जी क्वालिफाईंग टेस्ट आहे त्याच्यानंतर मेरिट लिस्ट आहे. अशा पद्धतीने प्रोसेस पुढे असणार आहे सिलेक्शनसाठीची. एक्झामिनेशनसाठी स्कोरिंग रेट देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पाहू शकता जनरलसाठी 30% आवश्यक आहे, OBC EWSसाठी 25%, अदर कॅटेगरीजसाठी 20% आहे. त्याचबरोबर इथे अजून विस्तारित माहिती आहे अधिकृत नोटिफिकेशनमध्ये. रिसोल्युशन ऑफ द टाय केसेस पूर्णपणे विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये. पेनल्टी डेब्रिमेंट आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ मास्टरपीस डेब्रिमेंट पिरियड आहे. कमिशन्स डिसिजन फायनल ज्युडिशियल आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स. या पद्धतीने ही जी भरती आहे यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत 26 मार्च 2024, 26 फेब्रुवारी 2024 पासून सिलेक्शन पोस्टसाठीच्या SSCसाठीची आणि 18 मार्च 2024 पर्यंत जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून अर्ज केला जाऊ शकतो. ते पाहू शकता जी कशी प्रोसेस आहे ही अधिकृत वेबसाईट आहे. इथे तुम्ही चेक करू शकता. नोटीस फॉर सिलेक्शन येथे देण्यात आलेलं आहे. ही नोटीस जी आहे 26 फेब्रुवारी 2024 रोजी अवेलेबल झालेली आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर जी नोटिफिकेशन आहे अधिकृत ती अशा पद्धतीने ओपन होईल.
त्याच्यानंतर इथे अप्लाय ऑनलाईनसाठीची प्रोसेस जी आहे क्विक लिंकसाठीची देण्यात आलेली आहे. पोस्ट सिलेक्शन करायचं आहे इथे. केल्यानंतर तुम्हाला इथं कॅन्डिडेट लॉग इनसाठी रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड, तर रजिस्ट्रेशन नसेल तर पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी इथे जे देण्यात आलेलं आहे वन टाईम रजिस्ट्रेशनचं ऑप्शन, तर इथून तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर लॉग इन करून पूर्ण डिटेल्स जे आहेत, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन कार्ड आहे, सगळी माहिती टाकून तुम्हाला ही प्रोसेस जी पूर्ण करायची आहे वन टाईम रजिस्ट्रेशनची. त्याच्यानंतर इथे तुम्ही लॉग इनची प्रोसेस जी आहे या अधिकृत वेबसाईटवर लॉग इनच्या प्रोसेसवर जाऊन पुढची डिटेल्स जे आहे ते चेक करू शकता आणि पुढची माहिती जी आहे त्या पद्धतीने फिलअप करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करून तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने ही जी भरती आहे 2049 जागांसाठीची SSCकडची स्टाफ सिलेक्शन कमिशनची यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.